रामकृष्ण हरी मंडळी, आज देवशयनी एकादशी. देवशयनी एकादशीच्या निमित्ताने आपण पांडुरंगाष्टकम या शंकराचार्य विरचित स्तोत्राचा अभ्यास करत आहोत. मागच्या एकादशीला आपण पहिल्या 4 श्लोकांचा अभ्यास केलेला होता. आज आपण पुढील 4 श्लोकांचा आणि फलश्रुती असलेल्या 9व्या श्लोकाचं चिंतन करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. न गुरोः अधिकं तत्त्वं न गुरोः अधिकं तपः तत्त्वज्ञानात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. पुंडरीक वरदे हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी मंडळी, शंकराचार्य विरचित श्री पांडुरंगाष्टकम या अतिशय रमणीय मनोहारी अशा स्तोत्राचा अभ्यास आपण करीत आहोत. देवशयनी एकादशीला देव झोपतात अशी कल्पना आहे, परंतु या देवशयनी एकादशी ते प्रबोधिनी एकादशी या चातुर्मासाच्या कालावधीत देव आपल्याला सांगत असतात की तू करू शकतोस आणि तुझ्यामुळेच हे सर्व काही कार्यरत आहे. सर्वात मोठं आश्वासन देणारा हा देव, हा भगवंत, कर्मयोगी पांडुरंग, या कर्मयोगी पांडुरंगाचंच चिंतन आणि वर्णन शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टकम या स्तोत्रामध्ये केलेलं आहे. शंकराचार्य वेदांचा प्रचार आणि प्रसार करत असताना फिरत फिरत पंढरपुराला गेलेले आहेत. चंद्रभागेतीरी स्नान करून आल्यावर त्यांच्या मनचक्षुंसमोर पांडुरंगाचं जे चित्र उभं राहिलेलं आहे, त्या चित्राचं शब्दातीत वर्णन आचार्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे. आचार्यांचीच ती प्रगल्भ वाणी, वैखरी वाणी, त्याचं स्पष्टीकरण, त्याचं विवेचन करण्याचं सामर्थ्य माझ्याकडे नाहीच, पण तरीही हा अल्पसा प्रयत्न आपण करणार आहोत. कारण आचार्यांची ही विचारधारा जनमानसापर्यंत सातत्याने पुरवण्याचा
सांगण्याचा प्रयास आपण या यूट्यूब चॅनलवरती करीत आहोत. मागील एकादशीला आपण 1 ते 4 श्लोकांचं चिंतन केलेलं होतं. पहिल्या श्लोकामध्ये आपण महायोगपीठे या शब्दाचा अर्थ समजून घेतलेला होता. महायोगपीठ हे पंढरपूरला म्हटलेलं आहे, ज्या ठिकाणी भगवंत भक्त पुंडलिकाला भेटायला स्वतःहून आलेला आहे. एरवी भक्त भगवंताच्या भेटीला जातो, पण या ठिकाणी भगवंत भक्ताच्या भेटीला आलेले आहेत आणि म्हणून ते महायोगपीठ झालेलं आहे. कोणाच्या भेटीला आलेले होते भगवंत? तर पुंडलिकाच्या. आणि हा पुंडलिक कोण होता? तर कर्मयोगी होता. तत्कालीन समाजामध्ये अकर्मण्यवाद आलेला होता. मी काहीही नाही केलं तरी हे जग चालूच राहील, माझं जीवन चालूच राहील, त्यामुळे मला कोणतंही कर्म करण्याची आवश्यकता नाही, असा अकर्मण्यवाद तत्कालीन समाजात आलेला होता. तो दूर करण्यासाठी भक्त पुंडलिकाने कर्मयोगी असं कार्य केलेलं आहे. आणि अशा या कर्मयोगी भक्ताला भेटण्यासाठी कर्मयोगाचाच पुरस्कार करणारे भगवान पांडुरंग पंढरपुराला आलेले आहे. आणि अशा या पांडुरंगाचं अतिशय विलोभनीय दर्शन आचार्यांना घडलेलं आहे. आणि तेच वर्णन त्यांनी शब्दात मांडून आपल्याला सांगितलेलं आहे. आता त्रेतायुगामध्ये भगवान विष्णूंनी प्रभू रामचंद्रांचा अवतार घेतला. द्वापार युगामध्ये भगवान कृष्णांचा अवतार घेतला आणि कलियुगामध्ये विठुरायाच्या पांडुरंगाच्या रूपात प्रकट झाले. प्रत्येक अवतारामध्ये भगवंतांनी ज्ञान, कर्म, भक्ती यांचीच सांगड घालून दिलेली आपल्याला दिसते आहे. आधी केले मग सांगितले या उक्तीनुसार भगवंतांनी स्वतः मनुष्य रूप धारण करून मानवाला नराचा नारायण कसा व्हावे याचा आदर्शच घालून दिलेला आहे. मग एक एक श्लोक पुढे जात जात सर्वप्रथम पांडुरंगाचं भौतिक वर्णन, म्हणजे जशी मूर्ती आपल्याला दिसते सगुण साकार रूपातली मूर्ती, त्याचं दर्शन आचार्यांनी आपल्याला घडवलेलं आहे. आणि मग एक एक करत समचरण त्रिष्टिका, इष्टिकेवर उभे असलेल्या समचरण असलेल्या पांडुरंगाचं वर्णन करत पायापासून चरणांपासून मुखापर्यंत एकेका श्लोकामध्ये भगवंताचं दर्शन आपल्याला आचार्यांनी घडवलेलं दिसतं. 5व्या श्लोकाची सुरुवातच आहे शरच्चंद्रबिंबाननंचारुहासं लसत्कुण्डलक्रान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिंबाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. प्रत्येक श्लोकाच्या शेवटी परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम हे ध्रुवपद आलेलं आपल्याला दिसते. परब्रह्माच्या स्वरूपात जो पांडुरंग आहे अशा पांडुरंगाचं मी भजन करतो किंवा करते. आचार्यांनी रचलेलं स्तोत्र आहे म्हणून करतो असं भाषांतर आपण त्या ठिकाणी करत असतो. भगवंताच्या मुखावर स्मित हास्य विलसत आहे. कानात कुंडल शोभत आहे. त्या कुंडलाची कांती गालावर झळकत आहे. त्याचे ओठ जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल रंगाचे आहेत. नेत्र कमळाप्रमाणे सुंदर आहेत. अशा त्या परब्रह्मलिंगरूपी पांडुरंगाला
मी भजन करते. 4थ्या श्लोकामध्ये आचार्यांनी पांडुरंगाच्या कंठाचं वर्णन केलेलं आहे. आता या श्लोकात भगवंताच्या मुखाचं वर्णन केलेलं आहे. पहिलाच शब्द आलेला आहे शरच्चंद्रबिंबाननम. आनन म्हणजे मुख. शरद ऋतूतील चंद्राच्या पूर्ण प्रतिबिंबाप्रमाणे पांडुरंगाचे मुख विलसत आहे. अर्थात आचार्यांना ही अनुभूती आहे. आपल्या मनात जे पांडुरंगाचं चित्र उभं राहिलेलं आहे त्यानुसारच त्याचं वर्णन आचार्यांनी केलेलं दिसतं आहे. भगवंताचं मुख आपल्याला कसं भासतं? ज्या रूपात आपण त्याला भजतो तसंच ते आपल्याला भासतं. मग भक्त ज्या पद्धतीने भगवंताप्रती जातो त्याच पद्धतीने त्याचं दर्शन भक्ताला घडत असतं. मग यामध्ये पहिला दृष्टिकोन आहे तो म्हणजे मी जर अमुक एक कर्म केलं नाही तर देव मला शिक्षा करेल, मला पाप लागेल. अशा गॉड फिअरिंग मेंटॅलिटीने भक्त भगवंताच्या जवळ जातो त्यावेळेस भक्ताला भगवंताचं मुख हे भयंकर स्वरूपातलंच वाटतं. क्रोध करणारं वाटतं. मी चुकलो तर मला पाप लागेल आणि देव मला शिक्षा करेल. ही झाली गॉड फिअरिंग मेंटॅलिटी. दुसरा विचार आहे जे जीवनात भक्ती करून विकासाची पायरी चढलेली असतात त्या जीवांना भगवंत दयाद्र वाटतो. कारण भगवंत करुणामय शूलपाणी आहे. भक्ती हाती घेऊन कर्म करत राहणारा जो कर्मयोगी भक्त आहे त्याला करुणामय असा भगवंत वाटतो. तिसरा दृष्टिकोन आहे ज्ञानी लोकांना भगवंताचा चेहरा गंभीर वाटतो. भगवंताचं स्वरूप नेमकं कसं आहे, त्याचं कार्य कसं आहे, उत्पत्ती स्थिती लय हे सगळं सृष्टीचं चलनवलन तो कशा पद्धतीने चालवतो यासाठी वेगवेगळ्या विचारधारांचा सातत्याने अभ्यास करणारे हे पंडित ज्ञानवंत सतत वेगवेगळ्या विषयांचा तत्वज्ञानाचा उहापोह करत असतात आणि निष्कर्षापर्यंत जेव्हा पोचत नाही तेव्हा ते भगवंताला शरण जातात. तेव्हा त्यांना भगवंताचा चेहरा हा गंभीर वाटतो आणि त्यालाच नाव दिलेलं आहे एषा ब्राह्मी स्थिती. कारण ते सतत तत्वज्ञानासारख्या गंभीर विषयाचाच चिंतन करत असतात आणि ज्ञानी भक्तांना मात्र भगवंताचा चेहरा हा रमणीय वाटत असतो. म्हणून त्याला शरच्चंद्रबिंबाचीच उपमा आचार्यांनी दिलेली आहे. 7व्या श्लोकातील 7व्या अध्यायातील 16व्या श्लोकात भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात भक्ताचे 3 प्रकार आहेत. आर्त भक्त, जिज्ञासू भक्त आणि ज्ञानी भक्त. आर्त भक्त भगवंताकडे काहीतरी मागण्यासाठी जात असतो. जिज्ञासू भक्त भगवंताला जाणून घेण्यासाठी जात असतो. अर्थार्थी भक्त भगवंताचं स्वरूप जाणून घेऊन आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे जात असतो. तर ज्ञानी भक्त ज्याच्याकडे ज्ञानही असतं आणि भगवंताच्या चरणी अनन्य भावाने तो शरण गेलेला असतो असा जो ज्ञानी भक्त आहे त्याला भगवंताचा चेहरा रमणीय वाटत असतो जसा तो आचार्यांना भासलेला आहे. त्यापुढे आचार्य सांगत आहेत भगवंताच्या चेहऱ्यावर
भगवंताच्या मुखावर चारू हास्य विलसत आहे. चारू या शब्दाचं भाषांतरच करू शकत नाही. चारूचा अर्थ होतो सुंदर, आकर्षक, प्रगल्भ, आकर्षक, माधुर्य आणि रमणीय. सगळेच प्रकार हास्याचे ज्या ठिकाणी एकत्रित आलेले असतात ते हास्य चारू हास्य असते. मग हास्याचे वेगवेगळे प्रकार असतात. जसं आपण मोबाईलवरती प्रतिक्रिया देताना भाव व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या स्माइली पाठवतो, तसेच हास्याचे पण अनेक प्रकार आहेत. जसे एखाद्या सुंदर तरुणीचं हास्य हे कामुक असतं. बालकाचं हास्य निर्व्याज असतं. एखादी त्रस्त व्यक्ती असेल आणि कोणीतरी येऊन परत परत एखादा प्रश्न विचारत असेल तर त्याच्या हास्यामध्ये उपेक्षा असते. स्वार्थी संबंध असेल, एखाद्याकडून आपल्याला एखादी गोष्ट काढून घ्यायची असेल किंवा प्राप्त करून घ्यायची असेल तर त्या ठिकाणी आपण जे हास्य चेहऱ्यावरती आणतो त्या हास्यामध्ये मलिनता येते. बाळाला तृप्त झालेलं पाहून, बाळाच्या लीला पाहून आईच्या चेहऱ्यावरती जे हास्य येतं ते प्रसन्न हास्य असतं. आणि शिष्याच्या हास्यामध्ये विवेक असतो, विनयशीलता असते. गुरुजी जेव्हा शिष्याला सांगतात की बाळा हे तू खूप छान केलेलं आहेस, तेव्हा शिष्य सांगतो गुरुजी हे सगळं तुमच्यामुळेच घडलेलं आहे. तेव्हा तो गालातल्या गालात हसतो. त्या हास्यामागे त्याची विनयशीलता असते. ज्ञानी भक्त जेव्हा भगवंताला सांगतो देवा तुझ्याच कृपेमुळे आम्हाला हे सगळं प्राप्त झालेलं आहे, तेव्हा अन्न पाणी मिळत आहे, पुष्टी मिळत आहे, सुख मिळत आहे, तेव्हा भगवंत गालातल्या गालात हसतो आणि म्हणतो अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः. मी तर काहीच केलेलं नाहीये, तू कर्म केलेलं आहे, यज्ञरूपी कर्म केलेलं आहे आणि त्यामुळेच पाऊस पडलेला आहे. पाऊस पडल्यामुळेच अन्नधान्य प्राप्त झालेले आहे. आणि या कालावधीत म्हणजेच चातुर्मासात मी तर झोपलेलो होतो. मग जे काही कार्य तू केलेलं आहेस त्याचंच फळ तुला मिळालेलं आहे. आणि यावेळेस भक्त भगवंताला श्रेय देतो आहे, पण भगवंत मात्र भक्तालाच ते श्रेय देतो आहे. त्यावेळेस भगवंताच्या मुखावरती जे हास्य विलसत असतं त्या हास्यामध्ये तृप्तता असते, प्रसन्नता असते. पण जर कधी मंदिरं फोडली गेली, भगवंताच्या मूर्तीची विटंबना केली गेली, त्यावेळेस भगवंताच्या मुखावरील हास्यात उपेक्षता येते. काय हे माझे भक्त माझ्या मंदिराचं रक्षण करू शकत नाहीत, माझ्या मूर्तीचं रक्षण करू शकत नाहीत, त्यावेळेस उपेक्षा असलेले हास्य भगवंताच्या चेहऱ्यावरती असते. मागणे मागण्यासाठी, इच्छा पूर्ण होण्यासाठी, कृपादृष्टी होण्यासाठी निस्सीम भक्त, आर्त, जिज्ञासू, सुखार्थी आणि ज्ञानी भक्त भगवंताकडे जात असतील तर त्या भक्तांना बघून भगवंताच्या मुखावर निरनिराळे भाव उमटत असतील. आणि या सर्व भावांची गोळाबेरीज करून भगवंताच्या मुखावर जो भाव विलसत असेल, जे हास्य उमलत असेल ते हास्य म्हणजेच चारू हास्य. आज देवशयनी एकादशीच्या दिवशी अनेक ठिकाणचे वारकरी शेकडो मैल पायी चालून भजन कीर्तनात दंग होऊन विठ्ठलाच्या दाराशी आलेले आहेत. त्यावेळेस नाचू गाऊ कीर्तनात दंग असा भाव घेऊन आलेले, फक्त भगवत दर्शनाच्या ओढीने आलेले, भगवंताला भेटण्याच्या ओढीने आलेले भक्त ज्यावेळेस पांडुरंगाच्या दाराशी आलेले आहेत
त्यावेळेस विठुरायाच्या चेहऱ्यावरती जे हास्य विलसत आहे ते हास्य म्हणजेच चारुहास्य होय. भगवंताच्या कानामध्ये मकर कुंडल शोभून दिसत आहे. मकर याचा अर्थ मीन, मत्स्याकृती असा इथे आपल्याला घ्यायचा आहे. माशाचा आकाराची कुंडल भगवंतांनी धारण केलेली आहे. याचा संदर्भ आपल्याला दशावतारांकडे घेऊन जातो. पहिला भगवंताचा अवतार आहे तो मत्स्यावतार. पृथ्वीला वाचवण्यासाठी, मानव जातीचा उत्कर्ष साधण्यासाठी भगवंतांनी मत्स्यावतार धारण केलेला होता आणि त्याचंच प्रतीक म्हणून विठुरायाने मकर कुंडल धारण केलेली आहे. आणि भगवंत ज्या वेळेस प्रसन्न भावाने भक्तांकडे बघतो आहे त्यावेळेस त्या कुंडलांची प्रभा भगवंताच्या कपोलांवर म्हणजेच गालांवरती झळकत आहे. आणि म्हणूनच ती प्रभा, ते तेज भगवंताच्या चेहऱ्यावरती झळकत आहे. त्यावेळेस भक्त आणि भगवंत दोघांच्याही डोळ्यामध्ये आनंद कंद हाच असतो. ही अनुभूती असते आणि त्याचं वर्णन आपण शब्दात काय ते करणार. पुढे आचार्य म्हणतात, जपाराग बिंबाधरं कंजनेत्रम. जपा संस्कृत भाषेमध्ये जास्वंदीच्या फुलाला जपा कुसुम असं म्हटलेलं आहे आणि त्याचा रंग लाल रंगाचा असतो. लाल रंग हा ज्ञानाचा, तेजाचा, त्यागाचा, पावित्र्याचं प्रतीक असतो. आणि कर्मयोगी भक्त ज्या वेळेस भगवंताच्या भेटीला जातात, वारकरी हजारो मैल चालत जाऊन जेव्हा भगवंताच्या दर्शनासाठी जातात त्यावेळेस आनंदाने भगवंत भक्ताचा मुका घेत असे. तुष्यंतीच रमंतीच अशी मनोरम अवस्था भक्त आणि भगवंत यांची झालेली आहे. त्यावेळेस भगवंताच्या मुखावर जो लालिमा आलेला आहे तो कसा आहे, जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल रंगाचा. म्हणजेच काय तर तो लालिमा, ते तेज, ते ओज आपल्या जीवनात आणण्यासाठी ज्ञान, कर्म, भक्ती या तिन्हींचा समन्वय ज्याच्या जीवनात साधला गेलेला आहे असा कर्मयोगी भक्त जेव्हा आपलं जीवन पुष्प भगवत चरणी समर्पित करतो तेव्हा भगवंताच्या मुखावर ती आरक्तता येते, तो लालिमा पसरलेला असतो. मंत्रहीनम क्रियाहीनम असं आपलं जे जीवन झालेलं आहे तिथे लालिमा कसा बरं येणार आहे. भगवंताचे नेत्र कमलपत्राप्रमाणे आहे. कमळ आणि भगवंत त्यांचं नातं खूप जवळचं आहे. कमळ हे चिखलात उमलतं तरीही अतिशय डौलदारपणाने शोभून दिसत असते. चिखलातली मलिनता त्याला लागत नाही. म्हणून कमळ हे आपल्याला अलिप्तता हा गुण शिकवत असतो. विषय सुखांच्या वासनेने बरबटलेले जीव जे असतात ते या मायारूपी विषयांच्या जाळ्यातच अडकून राहतात. पण जे इंद्रिय निग्रह करून विषयांचं उदात्तीकरण करतात, विषय सुख हे भगवंताच्या चरणी समर्पित करतात, त्यावेळेस ते भगवंताचे लाडके भक्त होतात आणि मग भगवंताच्या कमलपत्राप्रमाणे असलेल्या नयन कमलातून कृपादृष्टीचा वर्षाव तिथे होत असतो. मग प्रभूच्या स्पर्शाने जीवन सुगंधित होत असतं आणि म्हणून म्हटलेलं आहे, जपाराग बिंबाधरं कंजनेत्रम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम भजे पांडुरंगम. 6वा श्लोक. किरीटोज्ज्वलत् सर्वदिक्प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः
त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. अतिशय सुंदर असा श्लोक आहे. यामध्ये भगवंताच्या मस्तकावर असलेल्या मुकुटाचं वर्णन केलेलं आहे. मुकुट किंवा मुगुट दोनही शब्द तिथे बरोबर आहेत. भगवंताच्या मस्तकावर जो मुकुट आहे त्यावर दिव्य रत्न जडवलेली आहे. रत्न ही कन्सेप्ट जी आहे ती अतिशय अमूल्य जे असतं ते रत्न, अतिशय महाग जे असतं ते रत्न. आणि अशा भौतिक आनंद देणाऱ्या अमूल्य महाग असलेल्या रत्नांची अभिलाषा खरोखर आचार्यांना असेल का हो? आणि पांडुरंगाला तरी ती का असेल? तेथे रत्न या शब्दाचा अर्थ भौतिक दृष्टीने असलेले हिरे, मोती, माणिक, सोनं, चांदी असा न घेता ज्या लोकांनी, ज्या महानुभावांनी आपलं जीवन पुष्प भगवत चरणी समर्पित केलेलं आहे, भगवत विचारांनी आपलं जीवन सुगंधित केलेलं आहे आणि भगवंताच्या विचारांनी ज्याचं जीवन प्रकाशित झालेलं आहे, अशी जी महान लोक आहेत, असे जे महापुरुष आहेत, संत पुरुष आहेत, अशा महानुभावांना इथे रत्न अशी संज्ञा दिलेली आहे. मग यामध्ये याज्ञवल्क्य, भृगु, व्यासो, वाल्मिकी, पराशरो, याज्ञवल्क्य असे अनेक ऋषी, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम असे संत, या सगळ्याच संतांनी, ऋषींनी आपलं जीवन पुष्प दैवी विचारांनी सुगंधित करून भगवत चरणी समर्पित केलेलं आहे. आणि त्यांचं ते दिव्य रत्न त्या व्यक्तींना भगवंत डोक्यावरती घेऊन मिरवत आहे. अशा गुणांनी, दैवी गुणांनी युक्त जर आपलं जीवन असेल तरच ते प्रकाशित होईल. मग असं दैवी जीवन कधी होत आहे? त्यासाठी आपल्याला दोन प्रकारचे भक्त भगवद्गीतेत सांगितलेले आहे. एक म्हणजे स्थितप्रज्ञ आणि दुसरा त्रिगुणातीत. सत्व, रज, तम हे 3 गुणांनी युक्त असा आपला देह बनलेला असतो. आणि या 3ही गुणांच्या पलीकडे जेव्हा जातो तेव्हा तो त्रिगुणातीत असा म्हटला जातो. आणि स्थितप्रज्ञ तर हा शब्दच भगवद्गीतेने दिलेला आहे. सुखदुःखामध्ये जो स्थिर राहतो तो स्थितप्रज्ञ. कुठल्याही प्रकारचा संघर्ष आला तरीही तो स्थिर राहतो. टू बी ऑर नॉट टू बी, करू का नको करू असा कोणत्याही प्रकारचा संघर्ष, कोणत्याही प्रकारचं द्वंद्व ज्याच्या मनात नसतं तो स्थितप्रज्ञ. आणि ज्याचं जीवन दैवी विचारांनी, दैवी गुणांनी संपन्न झालेला आहे, अशाच व्यक्ती रत्नरूप धारण करून भगवंताच्या मस्तकावर शोभून दिसत आहे. फुलांनी, पानांनी केलेली पूजा थेट भगवंतापर्यंत पोचत नाही. बघा, आपण जेव्हा मंदिरामध्ये भगवंताची पूजा करण्यासाठी जातो तेव्हा थेट गाभाऱ्यात जाऊन मूर्तीला पदस्पर्श करण्याची मुभा आपल्याला नसते. आपण जे पूजा साहित्य घेऊन गेलेलो असतो, पत्र, पुष्प, फल, तोय, ते आपण तेथील पुरोहितांच्या हातात देतो. म्हणजेच आपली भक्ती, आपल्या भक्तीची साधनं भगवंतापर्यंत पोचवण्यासाठी आपल्याला मध्यस्थाची गरज लागते. पण ज्या महान व्यक्ती दैवी गुणांनी संपन्न झालेल्या असतात त्या थेट भगवंतापर्यंत पोचतात. आणि अशा दिव्य रत्नांनी जडवलेला मुकुट
भगवंताच्या मस्तकावर शोभून दिसत आहे. पुढील ओळीमध्ये आचार्य सांगतायत भगवंताचं रूप कसं आहे. त्रिभंगाकृती. त्रिभंग आकृती. आकृती म्हणजे देह, भगवंताचा आकार. तो भगवंताचा आकार कसा आहे तर त्रिभंगाकृती. त्रि म्हणजे तीन. तीन ठिकाणी जिथे शरीर वाकलेलं आहे ते जे भगवंताचं रूप आहे ते त्रिभंगाकृती. ज्या वेळेस आपण भगवंताचं रूप बघतो, पांडुरंग म्हणजेच श्रीकृष्णाचाच अवतार, श्रीकृष्णाचंच रूप, त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांची 2 रूपं आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे. भगवद्गीता सांगणारे भगवान योगेश्वर जे आहे त्या योगेश्वरांची साकार मूर्ती ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस त्याचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं आढळतं की बघा, उजवा पाय भगवंतांनी डाव्या पायाच्या बाजूला ठेवलेला आहे. त्यानंतर वेणुनाद करण्यासाठी भगवंताचा हात कोपऱ्यातून वाकलेला आहे आणि वेणुवादन करताना प्रसन्न कृपादृष्टी भक्तगणांवरती टाकत असताना भगवंतांनी आपली मानही तिरपी केलेली आहे. पाय बाजूला ठेवलेला आहे, हात कोपऱ्यातून वाकलेला आहे आणि मानही तिरपी आहे. 3 ठिकाणी हे वक्र वळण जिथे भगवंताच्या मूर्तीला प्राप्त झालेलं आहे ती मूर्ती म्हणजे त्रिभंगाकृती. हे एक स्पष्टीकरण झालं. दुसऱ्या स्पष्टीकरणामध्ये आचार्यांच्याच शंकराचार्यांच्या विचारधारेसोबतच आपल्याला वल्लभाचार्यांचेही विचार लक्षात घेता येतील. वल्लभाचार्यांनी मधुरा भक्ती सांगितलेली आहे आणि वल्लभाचार्य सांगतात भगवंताची भक्ती करताना बालभावातील भगवान श्रीकृष्ण जे आहेत त्यांना भजा. बालकृष्ण. आचार्यांना भगवंतामधला तो बालभाव रुचलेला आहे. आता हा बालभाव कसा आहे तर रांगणारा बाळकृष्ण. रांगणाऱ्या बाळाची पोझिशन लक्षात घ्या, ती 3 ठिकाणी वाकलेली आपल्याला दिसते आहे. म्हणूनच आपण आपल्या देवघरात पण बालकृष्ण विराजमान असतात. लंगडा देव आपण ज्याला म्हणत असतो त्या देवाचं विशेष महत्त्व आहे. भगवंत जेव्हा बालरूपात असतात तेव्हा ते आपल्या वेगवेगळ्या लीला सहजतया दाखवत असतात. जसं की भगवंताने सहजपणाने यशोदा मातेला विश्वरूप दर्शन घडवलेलं आहे आणि बालभावातला भगवंत वल्लभाचार्यांना का रुचला आहे तर बालभावातील भगवंताचे लाड सगळेच जण पुरवत असतात. सगळेच जण त्या रूपाकडे आकर्षित होत असतात आणि भगवंत सगळ्यांकडून आपले लाड यथोचित पूर्ण करून घेत असतो. इथे बालभावातील भगवंताला फक्त द्यायचं असतं, त्याच्याकडे काहीही मागायचं नसतं. मग ज्या वेळेस मागणं संपतं आणि देणं सुरू होतं, ही जी भक्तीची अवस्था आहे ती भक्ती म्हणजे सख्य भक्ती आणि तिथून पुढचा प्रवास हा मधुरा भक्तीकडे घेऊन जाणारा असतो. आणि म्हणूनच वल्लभाचार्यांना भगवंतामधील बालभाव रुचलेला आहे, जिथे मागणं संपतं आणि फक्त देणं होतं. त्यासाठी आपल्याला भगवद्गीतेमधला 9व्या अध्यायातील 27वा श्लोक सांगितलेला आहे. यत्करोषि यदस्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. जे जे तू केलेलं आहेस ते ते तू मला अर्पित कर. भगवंताच्या चरणी आपलं प्रत्येक कर्म समर्पित केलं की त्या कर्मफलाची जबाबदारी ही प्रभूचीच असते. मा कर्मफल हेतुर्भूत. कर्मफळाची अपेक्षा न करता जेव्हा कर्म करत राहतो आणि केलेलं कर्म प्रभूचरणी समर्पित केलेलं असतो
तेव्हा तिथे आपलं मागणं संपलेलं असतं. आणि म्हणून बालभावातला हा त्रिभंगाकृती रूपातील भगवंत वल्लभाचार्यांना रुचलेला आहे. या श्लोकामध्ये वल्लभाचार्यांची शांत नदी आणि शंकराचार्यांची तुफानी भक्ती यांचा समन्वय झालेला आपल्याला दिसून येतो आहे. पुढे म्हटलेलं आहे बर्ह माल्यावतंसम. बर्ह आणि माला, माला म्हणजे ओळ, मालिका, आणि बर्ह म्हणजे मोराची पिसं. भगवंताच्या मस्तकावर मोराची पीस शोभून दिसत आहे. मोराचंच पीस का बरं? तर मोर हे सरस्वतीचं वाहन आहे. आणि ज्या भक्तांनी सरस्वतीची उपासना करून ज्ञानधारणा केलेली आहे, असे तेजस्वी ओजस्वी सरस्वतीचे उपासक असलेले जे महानुभव असतात, ऋषी असतात, संत असतात, त्यांनी आपली जीवन पुष्प भगवतचरणी समर्पित केलेली आहेत. अशा परब्रह्मरूप पांडुरंगाला माझा नमस्कार.